पुढच्या बातम्यांकडे वळणार आहोत। तर सावत्र भाऊ चुकून सत्तेमध्ये आले तर लाडकी बहीण योजना बंद करतील असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। माझ्या काळामधील योजना मवियानं बंद केल्या होत्या। देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर हा निशाणा साधलाय। तर सुडाचं राजकारण फडणवीसांनी सुरू केलं। राऊतांनी या शब्दात प्रत्युत्तर दिलंय। राज्य हातून जाईल, फडणवीसांना पराभवाची भीती आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। आमच्या लाडक्या बहिणींनो, चुकून दुर्दैवाने हे जर सत्तेवर आले, जसं मागच्या वेळेस उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजी सरकारमध्ये आले, महाविकास आघाडीचं सरकार आलं। महाविकास आघाडीने पहिलं काम काय केलं? मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सुरू केलेल्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या। एकही योजना नाही, जलयुक्त शिवारपासनं तर शेतकऱ्यांपर्यंत जेवढ्या योजना तयार केल्या होत्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या। त्यामुळे हे सावत्र भाऊ जर चुकून आले तर लाडकी बहीण योजना देखील हे बंद करतील। पण असे कोण लागून गेले की ह्यांच्या योजना म्हणजे महान योजना आणि आम्ही बंद करू का? महाराष्ट्रामध्ये आम्ही राज्य केलं नाही का? या महाराष्ट्रात ही योजना बंद, ती योजना बंद, हे जे सुडाचं राजकारण आहे तेच फडणवीसांनी सुरू केलेलं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये नाही। आम्ही त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही। त्यांना भीती का वाटते की आमचं राज्य जाईल? ही त्यांची भीती आहे। आम्ही हारतो आहोत म्हणून ते लोकांना धमक्या देत आहेत देवेंद्र फडणवीसजी। बाकी इतर दोन त्यांचे जे पार्टनर आहेत त्यांच्याविषयी काय बोलण्यात अर्थ नाही।